अभिवादन. अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन. तसेच ज्यांच्या जयंती निमित्ताने आपण इथे उपस्थित झाला अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. मित्रांनो, आज आपण जसं की सार्वजनिक वाचनालयामध्ये आत्ताच विचार मंथन झालं, त्यामुळे 33 मुद्दे मला आता इथे उपस्थित करण्याची इच्छा नाही, परंतु इन शॉर्ट दुसरा मुद्दा मला तुमच्या समोर सादर करायचा आहे. तो म्हणजे असा की बाबासाहेब हे तुम्हाला एका जन्मात कळणारच नाही, कारण ते ज्ञानाचा महासागर होता. पण मित्रांनो, एक गोष्ट मला नमूद करून सांगावीशी वाटते की बाबासाहेब दिवसाला 500 पानं वाचायचे. नुसते 500 पानं वाचतच नव्हते, तर त्याच्यातला प्रत्येक शब्द तो त्यांच्या डोक्यामध्ये बसायचा. आम्ही पण वाचतो, पण आम्ही 500 मेसेज वाचतो. उठली का, बसली का, तिकडं गेली का, तिकडं गेली का, याच्या पलीकडे आमचं वाचनच नसतं. पण बाबासाहेबांनी अख्ख्या देशातल्या राज्यघटनांचा अभ्यास केला, समाजातील तळागाळातील घटकांचा अभ्यास केला, अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला, आपल्या देशाला मोठ्या उंचीवरती कसं नेता येईल या गोष्टींचा अभ्यास केला. म्हणून तर ते महामानव झाले आणि 100 देशांमध्ये त्यांची जयंती साजरी होते. आणि आज आपण आपल्या कुटुंबासाठीच करतो. शेजारच्याचा बांधको, शेजारच्याचं इकडं काही आलं की तुका आला, याच्यामध्ये आपलं आयुष्य वेचतो. आणि आपली पुण्यतिथीच काय, फक्त वर्ष श्राद्ध कोणी काही म्हणू नये म्हणून साजरी केले जातात. म्हणून महामानव हे महामानव असतात. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आपण येथे उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ही म्हणजे अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जसं की आपले ग्रामसेवक यांनी सांगितलं की ते एका तासात, एका दिवसात, एका आठवड्यात, एका वर्षात नवे तर आपला पूर्ण जन्म जाईल, पण बाबासाहेब आपल्याला समजायचेच नाही. कारण इतकं महान व्यक्तिमत्व, ज्ञानाचा महासागर अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार वंदन करतो. मित्रांनो, आपल्याला चैत्यभूमी माहिती आहे, आपल्याला दीक्षाभूमी माहिती आहे, पण